परत आज आलोय आपण डोंगराला जंगलात रानभाजीच्या शोधात. तर दिगवडी सापडली आहे आपल्याला. हे पहा असा त्याचा बेल राहतो, पाहून घ्या. तर मित्रांनो पहा, इथंच ही कांदाची पण आहे आणि ही दिगवडीची पण आहे. ही पायाची पानं अशी आणि कांदाची याची अशी. त्याच्यावरून आपण समजू शकतो का ओरिजिनल दिगवडीची कोणती आहे. तर मित्रांनो आम्ही रस्ता भुलवायलोय म्हणजे एकदम वाटच नाही. म्हणजे इतके सापडवले आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आलोय आपण डोंगराला जंगलात रानभाजीच्या शोधात. तर आज आपला शोध आहे म्हणजे एक रानभाजी शोधायची आहे, ती म्हणजे दिगवडी, देहगडी, कोणची अशी नावं त्याला भरपूर आहेत. प्रत्येकाच्या इकडं काय ज्या सांगत असतील त्या वेगवेगळा, पण आमच्या इकडं दिगवडी आणि देहगडी ह्याच सांगत आहे. तर आता बघूयात, शोधूयात मस्त दिगवडी सापडत आहे का नाही. आणि आज जरा वेगळे लोकेशनला आहो, म्हणजे आज सासरवाडीला आहो. तिकडच्या जंगलात आलो आहे, बायकोला घेऊन आलो आहे. काल कवळे भाजीचं सण आलं. तर मस्त गवसो आता आहो जंगलात. त्या कोकडं आहे ते त्यांनाच माहीत. जाऊ शोधू मस्त, तुम्हाला पण दाखवतो, प्रॉपर दाखवतो दिगवडी कशा राहत आहे. कसं आहे, नाही तर बाकीची कडू कांदाची याला आणतील भोसकून. त्याच्यामुळे व्हिडिओ पहा, कशी दिगवडी राहत आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो एकदम पके म्हणजे एकदम भरपूर डोंगर आहे इकडं. हा साबळबारीचा हा डोंगर आहे ना, म्हणजे भरपूर उंच आहे. आम्ही पूर्ण चढून आलो, मग आपल्या व्हिडिओचं स्टार्टिंग केलं. कसं आहे, आपली सबस्क्रायबर, आपली पब्लिक जी बघते आपला व्हिडिओ, ते नको बोर व्हायला म्हणून वरती सुरुवात केली. आणि मेन पॉईंट म्हणजे आपल्याला दिगवडी दाखवायचे होते, ते तुम्हाला दाखवू. इकडं दाजींला आंब्याकडं सकाळी सापडले, म्हणजे आता उरकत्याच आलाय बुवा. हे इकडं शोधले त्यांचे. आता जर आंबे संपत झाले, उरकतच झाले. आता नशीब त्यांचं त्यांना सापडली. मेन म्हणजे आपल्याला दिगवडी सापडवायची आहेत. ते आता बघू, चाललंय शोध मोहीम आपली. तर मित्रांनो पहा, आता असे जंगलातून आपल्याला जायला लागला. अशा वाटा आहे, बैल वाटा, बैलांच्या वाटा काय माहिती. आता हा पहा टॅटू, हो देसी टॅटू आपला वटलाय. नाही नशीबच फुटकं. चला तुम्हाला नंतर दाखवू. आता हे पहा, असं जंगल एकदम वाटा. काय है, बोकरा का? जंगलात आल्यावर काय काय सापडेल सांगूच शकत नाही. हळू ना. लवकर जल्दी आ जाओ. मित्रांनो ही पाहिली होती जे, ही पण एक रानभाजी आहे. आता आपण आलो फक्त याच्या शोधासाठी म्हणून हे नेजन आहे. नाहीतर नंतर याची तुम्हाला दाखवणच रेसिपी वगैरे त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. दूध कवळा आहे ना, नेलच केला आहे. मेन म्हणजे त्यांना पब्लिकला हे दाखव, कारण दिगवडी अशी राहते, त्याचा पान असा राहत आहे आणि कांदांचा जरा वेगळा राहत आहे. हे बा, हे पाहून घ्या. कांदांचाही तुम्हाला दाखवतो कसं राहतं. दिगवडीचाच आहे. हे पहा इकडं कांदांचा दाग, हे बा कांदांचा असा राहतोय. कांदाचा येईल जरा असा खरबाळा राहतोय. नेजा हा चिकन राहतोय. त्याच्यातूनच
एकदम ओळखून घ्यायचा कोणता कडू कांदाचा आहे आणि कोणता दिगवडीचा. चला मोठ्या आहे ना किती दाखवा खाली. अजून एक एकदम प्रॉपर कांद्यांचा बघायला गेला तर हे असा राहतो बा आहे कांद्यांचा. त्यामुळं योग्य ते आपल्याला समजून येतं. हे दोन डिफरन्स आहेत. किलो हे इकडे शेपाट तिथं आहे. जाऊ तर मित्रांनो पहा, इथंच ही कांदाची पण आहे आणि ही दिगवडीची पण आहे. ही पायाची पानं अशी आणि कांदाची याची अशी. त्याच्यावरून आपण समजू शकतो का ओरिजिनल दिगवडीची कोणती आहे. जे वारंवार तुम्हाला मी हा डिफरन्स दाखवतो जेणेकरून दुसरी भाजी तुमच्या हातात नको येईल. जे शोधले आहे तशा बऱ्यापैकी दाखव ग. हे पहा, जे अजून तर भरपूर शोधायचे आहेत. मस्त अजून फिरू जंगलात, मस्त अजून भरपूर शोधू. तर मित्रांनो बघा ना किती जंगल आहे आसपास. आणि अशा जंगलातून सफर करून भाजी शोधायला जावं लागते, म्हणजे शोधावी लागते. अरे हा पहा ना, पार वाकून बिकून. आता तुम्हाला खजाना दाखवतो, थांबा. यार भरपूर आहेत, थांबा खजाना दाखवतो. पडलं रे. हे पहा मित्रांनो, खजाना. तर मित्रांनो भरपूर दिगवडे आहेत. म्हणजे असा खतरनाक हाय काटारातला. एवढा रिस्क घेऊन आणि तसे जेव्हा भरपूर सापडतात तेव्हा आपला जेवढं आपण कष्ट करतो फिरतो त्याचा ह्या होत आहे. जे आपल्याला जरा बेस वाटत आहे का निदान सापडल्या बा तेवढ्या तरी. तिकडं पण बघा, हे सगळं मस्त त्याचाच रान आहे. इथे कसा दमलीस. तिकडे वरती पण आहेत. वरती सगळ्याच घेतो. बघा मित्रांनो, एवढ्या खुडलेल्या आहेत. अजून खुडतोय. तिकडे पण एक जण आहे, माझा भाऊ. त्याने पण किती खुडलंय बघा. इकडे हे माझे नवरोबा. मच्छर चावतायत. बघा मित्रांनो, इतकी मेहनत घ्यायला लागते तेव्हा कुठं अशा रानभाज्या भेटत आहे. त्यात हे मच्छर. मग अशा काहीतरी खडाडला था, खडे बिड्या असेल, भरोसाच नाही. चला तर मित्रांनो पहा, ह्या पिशवीत आहेत एवढ्या. अजून आपल्याला भरपूर न्यायचे आहेत. पिशवी फुलठास भरून न्यायची आहे. पुढे तुम्हाला दिसेलच किती बेकार परिस्थितीतून, किती जंगलातून काट्याकुट्यातून आम्ही गेलो आणि गवसल्यात. तर अजून
इकडे एक जंगलात प्रवेश करतोय. तर मित्रांनो आम्ही रस्ता भुलवायलोय म्हणजे एकदम वाटच नाही. हे पहा वाटच नाही. आता रस्ता काढत काढत जा लागल. नाही ना काढा आता रस्ता कोड तरी. हा हाय यार जागाच नाही. हे पहा मित्रांनो आयुष्यभर रे सापडली. ही बघ खाली वाग जरा. निघले वाट मच्छर चावतील. हे बा मित्रांनो वाटाही नाही. डुकरांच्या वाट्याला हिंडतोय. त्याला निघतोय कसा तरी बाहेर. तर मित्रांनो कसा बसा करून वरती आलो बाबा. एकदाच लय बेकार रे रान. चला आता निघू घराच्या रस्त्याकडे. वाटत काय भेटला तर तुम्हाला त्या दाखवतो. तर मित्रांनो झालाय आता मस्त आपली जंगल सफारी झाली. म्हणजे दिगवडी वगैरे आपण शोधल्यात. दाखवतो आता. हे बघा दाखवतो. त्या पहा म्हणजे इतके सापडवले आहे. तर याची 2-3 भाजी तर हमखास होतील. तर जे व्हेज असतील त्यांनी तसाच खायचा. जे नॉन व्हेज असतील त्यांनी मस्त खार मासा टाकून खायचा. 1 नंबर भाजी लागते. मला तर पर्सनली खार मासा टाकूनच दिगवडीत आवडतं. तर तुम्हाला कशी आवडते दिगवडी म्हणजे आता कसा सांगू तुम्हाला. हा म्हणजे नॉर्मली तशीच बनवून खात्या का त्याच्यात काहीतरी इसट वगैरे टाकून खात्या आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आजचा आपला हाच व्हिडिओ होता. आणि याची रेसिपी पाहिजे असेल तर भरभरून कमेंट करायची. रेसिपी पण घेऊन या. भेटू आता नंतरच्या व्हिडिओमध्ये.